मागच्याच आठवड्यातली बातमी, कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण झाल्याचं समोर आलेलं. आता त्या प्रकरणात एक एक करून धक्कादायक खुलासे समोर यायला लागलेत. सुनील पालला उत्तर प्रदेश मधल्या 5 जणांनी बेपत्ता केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सुनील पाल यांनी काही बडे खुलासे केलेत. कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितलं की हरिद्वारमध्ये कॉमेडी शोचं निमंत्रण त्यांना आलं होतं. त्यासाठी त्यांना ऍडव्हान्स पैसे सुद्धा देण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला त्यांना काहीच गडबड असेल असं जाणवलं नाही. त्यानंतर पाल शोच्या दिवशी दिल्ली विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना घ्यायला एक गाडी आली होती. पाल मेरठला पोहोचल्यानंतर मात्र त्यांना बळजबरीने दुसऱ्या गाडीत बसवलं गेलं. मग सुनील पाल यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. किडनॅपरना सहकार्य केलं नाही तर विषारी इंजेक्शन दिलं जाईल अशी धमकी सुद्धा दिली गेली. त्यानंतर पाल यांच्याकडून 20 लाखांची खंडणी मागितली गेली. पाल यांनी कसेबसे मित्रमंडळींना फोन करून 7.5 लाखांची जमाजमो केली. त्यानंतर या किडनॅपरनीच पाल यांना मुंबईत परतण्यासाठी त्यातून 20,000 रुपये दिले आणि आम्ही बेरोजगार आहोत असंही सांगितलं. चांगली नोकरी मिळाली की हे 7.5 लाख रुपये परत करू असंही सांगितलं. त्यानंतर सुनील पाल मुंबईत सुरक्षितपणे परतले. त्यानंतर त्यांनी सांताक्रूज पोलिसात तक्रार नोंदवली आणि मग मेरठ मधल्या 2 ज्वेलर्सच्या दुकानातून सुनील पाल यांच्या नावाने 2 सोन्याची नाणी विकत घेतली गेली, सोन्याची चेन विकत घेतली गेली. आता या ज्वेलर्सना सुद्धा अंदाज आलाय की हे नेमकं कोणी विकत घेतलं असणार आहे, म्हणून त्यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली. सुनील पाल सुखरूप आहेत याचा आनंद आहे, पण हे प्रकरण नेमकं काय आहे आणि आता पोलीस चौकशीतून काय काय समोर येतं तुमच्यापर्यंत त्यावेळी अवश्य पोहोचू. हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.